पूर्वी गरज सरो वैद्य मरो अशी म्हण आपल्या मराठीमध्ये प्रचलित होती आणि त्याचप्रमाणे एकदा गरज संपली की दुसऱ्या जो सहकार्य असू द्या किंवा सिच्युएशन असू द्या त्याला पूर्णपणे मुरडून टाकायचं, चिरडून टाकायचं, या गोष्टी खूप घडत होत्या. त्याप्रमाणे मराठी म्हण आपल्या पूर्वजांच्या काळापासून रुजू झाली. आता प्रश्न असा झालाय, राजकीय, मी स्पेशली राजकीय भाषेबद्दल, राजकारणातील लोकांविषयी बोलतोय. राजकारणातले लोकांनी म्हणजे जे राजकीय नेते आहेत त्यांनी एकमेकांवरती तर दगड चिखलफेक म्हणजे शब्दांची एकदम म्हणजे लो पातळी गाठलेली होती. गोपीचंद पडळकर असू द्या, अमोल मिटकरी असू द्या, जितेंद्र आव्हाड असू द्या, भरपूर म्हणजे नावं नाही घेऊ शकत आपण, एवढ्यांची एवढी मोठी यादी आहे. एकमेकांवरती टीका करताना त्यांनी जिभेचं भान, जीभ सरकली असं काहीच ठेवलं नाही आणि अत्यंत लो लेवलवरती टीका केली गेली. तर हे चालू होतं एकमेकांविषयी राजकीय नेत्यांच्या. परंतु आता अलीकडच्या काळात असं झालंय की जो मतदार राजा आहे, जी जनता आहे, जी यांना निवडून देते, त्याच जनतेवरती दगडफेक, चिखलफेक, शब्दांची चिखलफेक करण्याचे प्रकार आता समोर येत आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार हा संजय गायकवाड, जे शिवसेना शिंदे गटांचे आमदार आहेत, ते अवघ्या 800 मतांनी निवडून आले. त्यांच्या विजयी सभेत आता जे गावोगावी ते भेट देत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की म्हणजे अक्षरशः तुम्ही बघितलं असाल की जे मतदारांनी मला मतदान नाही केलं ते सगळे भाडखाऊ आणि म्हणजे बोलू शकत नाही आपण असे शब्द, पण वैश्या बऱ्या तुमच्यापेक्षा, कारण 2000 तुम्ही हे घेतलं, काय दारू घेतली, मटण घेतलं आणि 2000 रुपये 5000 रुपयासाठी तुम्ही माझी साथ सोडली, मला मतदान नाही केलं, तर याचा अर्थ तुम्ही सगळे ते वैश्या तुमच्यापेक्षा बऱ्या. कारण ह्या लेवलवरती बोलणं आणि ते पण जनतेला आणि जनतेसमोर, हे कुठंतरी म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणाची आपली जी महाराष्ट्रात ओळख आहे ती ओळख कुठेतरी पुसटशी होत चाललेली आहे असं माझं ठाम मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा. कारण आधीचे भाषण आपण बघितले जे विकासावरती असायचे, वैचारिक लढाईवर असायचे, आता वैचारिक लढाई वगैरे काही नाहीये, फक्त पैसे वाटप कार्यक्रम. आणि त्याच्यातही आता पैसे तर वाटले, त्यानंतर आता मतदान नाही झालं, फक्त 800 मतांनी तुम्ही जिंकलाय तर तुम्ही परत मतदार राजांना बोलताय. कारण पैसे वाटण्याचा कार्यक्रम असं आरोप करून आणि त्यानंतर जर आपण त्याची लिंक जोडली तर महायुतीने जी लाडकी बहीण योजना चालू केली ती नाही का मग पैसे वाटप. सो ह्या गोष्टी सगळ्यात खालच्या स्तराला झालेल्या आहे. नंतर अजितदादा पवार हेही बारामतीत बोलत असताना म्हणजे खाली कार्यकर्ते डिमांड करत होते, काहीतरी बोलत होते, तर तुम्ही माझे मालक झाले का, तुम्ही मतदान मला निवडून दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक झाले का, अशा शब्दात त्यांनी मतदारांचे कान टोचले. सो कुठेतरी उपमुख्यमंत्री राज्याचे जर असं बोलतायत, त्यानंतर त्यांनी सावरासावर केली, परंतु हे असं बोलणं म्हणजे कुठंतरी एक नव्या राजकारणातल्या अध्यायाला सुरुवात होते. आणि अध्याय म्हणजे साधा सुद्धा नसून हा अध्याय खूपच म्हणजे म्हणतात कलियुगातला अध्याय. तशा गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.